लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अंबड एमआयडीसी चुंचाळे घरकुल योजनेतील अनधिकृत रहिवाशांना 2 दिवसात घर खाली करण्याच्या सूचना. झोपडपट्टी विभागाची कारवाई. अधिकृत घरमालकांमध्ये समाधानाचे वातावरण. आरपीआय कार्यकर्त्यांची उपस्थिती. सविस्तर बातमी. नाशिक अंबड एमआयडीसी परिसरातील चुंचाळे शिवार येथील घरकुल योजनेमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधात प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. आज महापालिकेच्या झोपडपट्टी विभागाचे प्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी भेट देत अनधिकृत राहणाऱ्या नागरिकांना तोंडी सूचना देऊन 2 दिवसांच्या आत घरे खाली करण्याचे निर्देश दिले. या कारवाई दरम्यान झोपडपट्टी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच आरपीआयचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटोळे, रुपाली काटे आणि ज्योती दाभाडे यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य केले. घरकुल योजनेतील काही घरांमध्ये अधिकृत लाभार्थींऐवजी इतर नागरिक वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत अनधिकृत रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाईमुळे घरकुल योजनेतील अधिकृत घरमालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनधिकृत वास्तव्यास आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. आता 2 दिवसांच्या मुदतीनंतर प्रशासन पुढील काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तुम्ही 2 दिवसात खाली करून घ्या घर, नाही तर आम्ही सामान जप्त करून घेऊ. हा? पण ज्याचं घर दिलं त्याला तर भेटेल. कोणते घरवाले पाहून घ्या म्हणजे असं नाही चालत. तुम्ही काय दुसऱ्याच्या घरात घुसणार का काय? आता दुसऱ्याच्या घरात त्याला घुसायचं तुम्ही. तुम्ही असं तुम्ही चालतंय का तुम्ही? तुम्हाला कसं काय करा कागदपत्र घेऊन या तुम्ही उद्या ऑफिसला. तुम्ही कागदपत्र आहे का तुमच्याकडं? चला मग घेऊन या कागदपत्र घेऊन या. शांता एकनाथ बाबू. मी माझे सासरे वारल्यामुळं मी गावाला 10 दिवस राहिले. 10 दिवसामध्ये ह्या बाईने घर बळकून घेतलं. तिकडनं मी आले, तिला म्हटलं, ती माझ्या घरात लॉक तोडून घरात घुसली. माझं सामान सगळं तिने राहती आणि तिला गेले मी म्हणायला, का गं बाई असं तर म्हणे नाही खाली करत, काय करायचं करून घ्या. मी काय करायचं मग आता? अधिकारी येऊन पण तिनं खाली केलेलं नाही घर. मारते आणि मला धावून येते माझ्या अंगावर. काय करायचं आता? नाही करीत खाली, काय करायचं करून घे म्हणजे मला म्हणते. साहेब येऊन गेलेले आहे, मी अर्ज पण दिलेला आहे आणि नाही जर 2 दिवसात घर खाली झालं तर मग मी मोठ्या साहेबांना कंप्लेंट करेन. ठीक आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.